सिद्धिराज, अहो तुम्ही कशाला माझी माफी मागताय? याची खरंच काही गरज नाहीये. असं तुम्हाला वाटतंय मॅडम? तुम्हाला अशा प्रकारे माझ्या घरच्यांच्या पाया पडावं लागलं ना, ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही. अहो त्यांनी जरी मला त्यांचे पाय धरायला लावले असतील ना, तरी त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत आणि मी त्यांचे पाय धरले तरी मी त्यांच्या पाया पडले असंच समजले. काय झालं? असं का बघताय? तर मला ना एक गोष्ट खरंच कळते, तुमचा इतका समजूतदारपणा माझ्या घरच्यांना का नाही कळत? कळेल, त्यांनाही लवकर कळेल. मला असं वाटतं की या सगळ्यावर वेळ हे एकमेव उत्तर आहे. आता माझंच बघा ना, आपलं लग्न झालं तेव्हा मी तरी तुमच्याशी कुठे नीट वागत होते, धड बोलतही नव्हते. पण आता मला हळूहळू कळायला लागलंय की तुम्ही तसे चांगले आहात. एक मिनिट काय 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 बोलला तुम्ही? परत एकदा बोला. तुम्ही तसे चांगले आहात. तसे? हा म्हणजे बऱ्यापैकी. बऱ्यापैकी? खूप खूप चांगले आहात तुम्ही. झालं समाधान? येस. हो म्हणजे म्हणा मला ना काय मॅडम, कुठे वळते गाडी? सिद्धिराज, बरं ते जाऊ दे, मला तुम्ही सांगा की तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं? हा ते सांग. हॅलो दादा, आजीने काय भावना मॅडम तिचे पाय धरायला लावले? हो सिद्धू, भावना खूप साधी पोळी आहे रे. तिचं आपल्या घरच्यांपासून तुलाच रक्षण करायला हवं. सिद्धू, अरे नशिबाने तुला खूप चांगला जोडीदार मिळालाय, त्याला जप. आता सगळ्यासमोर मला बोलता यायचं नाही, पण तुमच्या नात्याला, तुमच्या लग्नाला माझा पूर्ण पाठिंबा आहे सिद्धू. फक्त तुला मी हे सगळं काही सांगितलं नाही नाही, हे मी कोणालाही सांगणार नाही दादा. तू नको काळजी करूस, शब्द देतो तुला. आणि दादा ऐक ना, थँक्यू. कळलं? काय सांगताय? हे सगळं तुम्हाला अधिराज दादांनी सांगितलं? हो, खरं तर दादाला पण तुमचा जो काय अन्याय होता ना, तो नाही पटत आहे. या घरात माझ्या आणि सिद्धिराजच्या पाठीशी कोणीतरी आहे हे ऐकून मला इतकं हलकं वाटतं ना की मी सांगू नाही शकत. एक गाडी येते काय, त्यात सगळे बसून जातात काय? ठीक आहे, नका घेऊन जाऊ मला, पण मला माहिती आहे तुम्ही सगळे कुठे गेलायत ते, आणि खात्री आहे की वीणा मला तिथे नक्की बोलवणार. त्यामुळे तिकडे जाऊन थांबण्यातच शहाणपण आहे. ए, सगळीकडे नीट पाणी मारून घ्या, सगळं कसं स्वच्छ दिसलं पाहिजे. काय हो करत जातात? झालेलं आहे, बाईकवर पेट्रोल पण भरायचं काय? अरे एवढा नट्टापट्टा करून या नटवीला घेऊन कुठं निघालायच रंग उधळायला? कसं आहे ना जी, मी माझ्या बायको बरोबर अशा ठिकाणी चाललोय जिथे आम्हाला योग्य तो मान मिळेल. या मॅडम, चला. सावकाश उतरा, इकडे जरा फरशी ओली आहे. हा चला. वा 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 जीवा, काय गुड मॉर्निंग झालंय राव. हा काय अजून काय उडवायचं असेल, चिखल पाणी, तर एकदाच काय ते उडवून घ्या ना. आम्हाला खरंच खूप घाई आहे. ए सिद्धू, आम्हाला काही तेवढाच उद्योग नाही आहे. चला ग, आपण एवढी स्वच्छता करून काय उपयोग नाही. या विलक्षणी पावलं तर नेहमीच वावरत असणार आहेत आपल्या घरात. चला. या. चला निघायचं. तुम्ही कुर्ता बदलून या. मॅडम प्लीज मला आज पाठवू नका तुम्ही. मी जर आत गेलो ना तर हे तुमच्यावर काय काय उडवतील याची गॅरंटी मलाही नाही आहे. आणि तसंही मॅडम पाणीच तर आहे ना. मॅडम तुमच्यासाठी मी ऊन वारा पाऊस पाणी जे काय असेल ना ते सगळं अंगावर उडून घ्यायला तयार आहे. निघायचं. चला चला. जयंत, मला खरंच कळत नाहीये तू असं का वागतोयस माझ्याशी. हे बघ, तू म्हटला होतास मला की तू बदलशील, मग तू मला का जाऊ देत नाहीयेस माहेरी? जयंत, मला त्रास होतोय आणि तू हसतोयस. जयंत, मी तुझ्याशी काहीतरी बोलतीये. शानू कम. अरे कम.
जयंत मला सांग, हे सगळे खरोखर आलेत ना इथे? हा, तूच चिमटा काढ मला. जानू, जयंत प्लीज. आलेत. आई बाबा. आई बाबा प्लीज या ना. आई, कसली भारी दिसतेस तू या लुक मध्ये. म्हणजे एकदम एक नंबरच. आणि बाबा, तुम्ही पण एकदम सॉलिड दिसताय. हा, पण मला कळत नाहीये, हा चेंज ओव्हर नक्की कसा काय? अगं जानूताई, हे तू त्यांना नको, मला विचार. तुला शिस्तीनं समज सांगते. पण आई बाबा, तुम्हाला माहितीये का, जयंत मला फक्त म्हणत होता काहीतरी प्लॅन आहे, काहीतरी प्लॅन आहे, पण काहीच कळू दिलं नाही याने मला. आणि मी म्हटलं मला सासवडला जायचंय, तर मला असं म्हणाला, आई तू माहेरी जायचं नाहीस. जर का आज तुम्ही इथे आला नसतात ना, तर जयंतचं मात्र काही खरं नव्हतं. जानू, पण माझा आमच्या जावयावर अगदी पूर्ण विश्वास आहे. जर आम्ही इथे आलो नसतो ना, तर हा तुला घेऊन सासवडला आला असता अगदी नक्की. करेक्ट. बाबा फक्त जानूताईला नाही, काही बबुचकाला पण घेऊन आले असते, हो की नाही दादा? मागच्या वेळी आला तर तसं. पण जानूताई, अगं बबुचका हाय तरी कुठं? त्याचं काय झालं नाही, म्हणजे खरं तर ससा मला अगदी लहानपणापासूनच खूप आवडतो, पण ससा घरात पाळणं खूप कठीण होऊन बसलं होतं. म्हणजे मेंटेनच करता येत नव्हतं. म्हणून मग आम्ही त्याला ॲनिमल शेल्टरमध्ये सोडून आलो. जानू, अगं एखादी जबाबदारी घेतली तर ती तडीच न्यावी बेटा. असं अर्धवट काम करू नये. जानू, तू सांगितलंच नाहीस मला, तुला माझं सरप्राईज कसं वाटलं ते. थँक्यू सो मच जयंत. तू या जगातलं सगळ्यात बेस्ट सरप्राईज दिलंयस आज मला. पण जानू, सरप्राईज अजून संपलेला नाहीये. ते बघा तिकडे. काय रे? बापरे, हे ऑटोमॅटिक आहे का यांच्याकडे सगळंच? अरे भावनाताई जी बसा ना. नाही नको. आता आपण गप्पा मारत बसलो तर ज्या कार्यक्रमासाठी आलोय तो कार्यक्रम कधी करणार? हो. येस येस येस, एकच मिनिट. हॅपी अॅनिव्हर्सरी आई बाबा. थँक्यू. अहो, सासूबाईंना नमस्कार नाही केला आपण. अरे. सासूबाई, आई नमस्कार करतो. सुखी राहा, दोघं एकमेकांसाठी असंच झटत राहा. आपण सगळेच आज इथे या निमित्ताने जमलोय. खूप छान वाटतंय. जयंतराव, हा सगळा सोहळा इतका छान साजरा केलाय तुम्ही. तुमचे विशेष आभार. अहो आई, अजून सेलिब्रेशन झालं नाहीये, आता फक्त सुरू झालंय. आता तुम्हा दोघांचंही स्पेशल औक्षण होणार आहे.
त्यासाठी तुम्हा दोघांना इथे बसायचंय. या जयंत, अरे कशाला? बाबा प्लीज या ना, या प्लीज. आई प्लीज. पण जयंत दादा, तर स्पेशल ऑप्शन म्हणजे नेमकं काय करायचंय? ते कळेलच लवकर. मला असं वाटतं जयंत आणि जिगचा नक्की काहीतरी प्लॅन असणार आहे. काय? कशाला रे सगळं एवढं? सिद्धू, जयंत, हे खूप छान सुचलं हं तुम्हाला. खरंच श्रीनिवास लक्ष्मी, तुम्ही नशीब काढलेत बरं. पोटच्या मुलांपेक्षा जास्त प्रेम करणारे जावई मिळाले तुम्हाला. अरे व्यंकी, हे सगळं मी घर भरली नाती गोती घालात एकमेकांना. काय तू क्या बात है. क्षण सुखाचा लक्ष्मी काय रे? अरे काय बोलतोय? व्यंकी, वेडा आहेस का तू? नको. अरे तू आलास त्यामुळे आपल्या घराचं गोकुळ झालं. तू नसतास तर अरे सगळे असे का शांत झालेत? व्यंकी दादा, व्यंकी, सिद्धू, आज रडायचं नाही, आज फक्त हसायचं. इतका चांगला दिवस आहे, सेलिब्रेट करूया ना आपण सगळे. ये आपण ऑप्शन करूया का सगळे? अरे थांबा थांबा थांबा. काय झालं आजी? अगं हा एक दिवस पेटलाच नाही बघ, त्याच्यात तेलच नाहीये. अरे हो की. दे आण, मी घालून आणते. आजी आजी तू तू दिवा द्या, मी करतो. थांब थांब, या एकच दिवस तेल घालायचं राहिले. तू तेलाचा कावळा दे बरं. कावळा? तेलाची बाटली, त्याला कावळा म्हणतात. हा तरी मी करतो, तुम्ही बाहेर जाऊन मी बसा. करते ना आता. तू तू तेल दे, चल लवकर. द्या. हा, दे 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 दे. आजी, आता मी घालते ना. थांब. आजी आजी तुम्ही बाहेर जाऊन बसा ना, मी करतो हे सगळं. अरे मी करते, तू माचीस घे. माचीस घे, दिवा लावायचा आहे ना, माचीस घे.
अरे 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 आजीला चटका देतोस की काय? सॉरी. चला चला सुरू करा औक्षण. तो आता आपण सगळ्यांनी एक गेम खेळूया. गेम? कोणता गेम? जानू, आज आईबाबांचा दिवस आहे ना, म्हणून आपण सगळ्यांनी मिळून आपल्याला आईबाबांच्या कोणत्या कोणत्या गोष्टी आवडतात त्या सांगायच्या. अरे भारी आयडिया आहे, खेळूया की. हो, मलाही खूप आवडलाय हा गेम. जरा एक मिनिट. माझं काय म्हणणं आहे की या गेम मध्ये आपण थोडासा बदल करू शकतो का? तुम्हाला सगळ्यांना आमच्याबद्दल खूप कौतुक आहे हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे तुम्ही आमच्याबद्दलची आवडती गोष्ट अगदी सहज सांगू शकाल. त्यामुळे मला असं वाटतं की आज तुमच्यापैकी प्रत्येकाने आमच्याबद्दलची एक एक नावडती गोष्ट सांगावी. बाबा, अडचणीत टाकते. अरे नाही, गंमत आहे, थांब ना. हो हो, उत्तम कल्पना आहे. तुम्ही नावडती गोष्ट सांगा. अरे आता एकमेकांकडे बघत बसू नका. यांनी सांगितलंय ना, मग सांगा. अरे असे घाबरत आहे काय? तुम्ही आम्हाला आमच्यातली नावडती गोष्ट सांगितली म्हणून काय आम्ही रागावणार नाही तुमच्यावर. हा हा, बोला बिंदास. ठीक आहे, आधी मी सांगतो. मला आईबाबांची फक्त एकच गोष्ट आवडत नाही, ती म्हणजे त्यांनी स्वतःचं आयुष्य सेंटरला ठेवून त्यावर फोकस करायला हवं होतं. पण ते दोघेही त्यांच्या मुलांच्या आयुष्यात खूप जास्त इन्व्हॉल्व आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी आता मुलांची काळजी सोडून स्वतःकडे लक्ष द्यायला हवं. आता सिद्धू, मी तू सांग. बरं, मला लक्ष्मी काकूंबद्दल एकच गोष्ट आवडत नाही की त्यांनी अजूनपर्यंत मला माफ नाही केलं. मॅडम, तुम्ही बोलता का? मला असं वाटतं की आईबाबांनी त्यांच्या मुलींकडनं आर्थिक मदत घ्यायला हवी. भावना, चल काहीतरीच. आणि आई बाबा, आम्हाला त्रास होऊ नये म्हणून आई बाबा तुम्ही तुमच्या अडचणी आम्हाला अजिबात सांगत नाही, तर तुम्ही ते नाही करायला पाहिजे. तुम्ही सगळं काही आमच्या बरोबर शेअर करायला पाहिजे. मला असं वाटतं लक्ष्मी आणि श्रीनिवास दोघंही काळाच्या मागे जगतात अजून. आई, काळाच्या मागे आहोत आम्ही म्हणजे नक्की म्हणायचं काय तुला? स्पष्ट सांगायचं म्हटलं तर तुम्ही तुमच्या मुलांना घराबाहेर हाकलून दिलं पाहिजे. आई वडिलांची काळजी नसणारी आणि नुसती पैशाच्या मागे धावणारी मुलं हवीत कशाला? मी तर म्हणते ती घर सोडून गेली ना तरी तुमच्या गाठीशी असलेले पैसे तुम्ही सुखाने वापरू शकाल आणि पुढचं आयुष्य तुम्ही अगदी सुखाने जगाल. सासूबाई, काहीतरी काय बोलताय तुम्ही? अगदी बरोबर बोलते मी. लक्ष्मी, अगं एकत्र कुटुंब हे प्रत्येकासाठी योग्य असतंच असं नाही. त्यासाठी मुलांना आई वडिलांबद्दल आणि आई वडिलांना मुलांबद्दल दुतर्फी ओढ असावी लागते ग.
नाहीतर कशाला करायचा एकत्र कुटुंबाचा अट्टाहास. काय ग वीणा, हं? बरोबर बोलते ना मी? हो. खरं तर यांना यांच्या चुकीची जाणीव झाली, पण आता या गोष्टींना खूप उशीर झालाय. पण मी हे खात्रीने सांगू शकते की तुमच्या दोन्ही मुली, तुमचे जावई, दोन्ही सुना आणि व्यंकी अगदी छान सांभाळ करतील तुमचा. अरे सवाल आहे का? नक्कीच करणार की. ऑफकोर्स माझं तर आईबाबांशिवाय दुसरं कोणीच नाही. सासूबाई, नाही आमचे जावई चांगले आहेतच, पण शेवटी मुलींचे आपापले संसार आहेत. अहो पण काकू मुलं नाही आहेत की मग. आणि आता ज्यांना मुलं नाहीत, फक्त मुलीच आहेत, त्यांच्या आईबाबांनी कोणाकडे पाहायचं मग? सिद्धू, अरे पण शेवटी मुलींचे यालाच म्हणतात काळाच्या मागे जगणं. मला वाटतं लक्ष्मी आणि श्रीनिवास, तुम्ही दोघांनीही या गोष्टीवर विचार करायला हवा. कोणाकोणाला पटलं हे सगळं? मला पण. बरं चला, पुढचा प्लॅन काय आता सांगा जयंतराव. लंच टाइम. विना, आता तू रडतच राहणार आहेस की मला काही सांगणार आहेस बघू? हा, आई, काल तुम्ही यांना ओरडलात ना, त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली हो. पश्चाताप होतोय त्यांना. आई खरंच हो, ते स्वतः मला काल सांगत होते आणि सांगताना खूप रडत होते हो. वीणा, एकतर तू आधी रडू नकोस आणि त्याच्यासाठी तर नकोच रडूस. त्याच्यात कुठलीही सुधारणा होणार नाहीये, मी तुला सांगते. अगं तुला काय वाटतं, आम्ही त्याला माफ नाही केलंय? प्रत्येक वेळी यांनी आणि मी हा विचार केला की आत्ता सुधारेल, उद्या सुधारेल, पण नाही. आत्ता सुद्धा आम्ही त्याच्या भूल थापांना बळी पडत नाही आहोत ना, म्हणून त्याने तुला बैठेस धरलंय. त्याच्यात अचानक कुठलाही बदल होऊ शकत नाही वीणा. आई नाही, खरंच खरंच ते बदललेत अहो. ते काय म्हणत होते माहितीये तुम्हाला? ते म्हणत होते मी इतक्या चुका केल्यात ना की गेले कित्येक वर्षात आईने मला मुलगा म्हणून जवळ घेतलेलंच नाहीये. कधी मायेने पाठीवरून असा हात फिरवल्याचं पण त्यांना आठवत नाही. तुम्हाला, तुमच्या नात्याला खूप मिस करतायत. नाही, एवढं मात्र खरं बोलला तू. मी मायेने त्याच्या पाठीवर हात फिरवावा असा प्रसंगच त्याने माझ्या आयुष्यात आणला नाही गेल्या अनेक वर्षात. आणि खरं सांगू, आता त्याला माफ करायची, त्याच्यावर विश्वास ठेवण्याची माझी शक्तीच संपली आहे बघ. आई, आई माझ्यासाठी एकदा प्रयत्न कराल का? माझ्यासाठी त्यांच्यावर एकदा विश्वास ठेवा ना आई. प्लीज प्लीज एकदा विश्वास ठेवा ना. हात नको जोडूस का? अगं सून नाही, लेक मानते मी तुला. ठीक आहे, तुला विश्वास वाटतोय ना त्याच्यावर, मग तुझ्या शब्दा खातीर मी त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार. आता फक्त आपण जो विश्वास दाखवतोय ना, तो त्याने सार्थकी लावावा बस. नाही आई, मी तुम्हाला खात्रीने सांगते, यावेळी ते निराश करणारच नाहीयेत कुणाला. ठीक आहे, तू म्हणतेस म्हणून देऊ त्याला एक संधी. थँक्यू आई. मी काय म्हणते, आपण आता सगळे इथे जमलोय, त्यांना बोलवूया का? बोल. हा वीणा बोल. ऐका ना, मी आईंशी बोलले हा तुमच्याविषयी. मग काय म्हणाली आई? तिला बोलणं पटलं का तुझं? हो, पटलं त्यांना सगळं. मी काय म्हणते, आम्ही सगळे जानूच्या घरी जमलोय, तर तुम्ही येऊ शकाल ना? हो, येता येईल ना. म्हणजे मी माझ्या कामासाठी पुण्यातच आलो होतो, पण पोचायला मला 15-1 मिनिटं तरी लागतील. हा, येतो. हो का? बरं बरं, या, आम्ही वाट बघतोय हा तुमची. काय म्हणतोय? इथेच जवळच होते पुण्यात, येतो म्हणाले. झालं तुझ्या मनासारखं? खुश? आता ते डोळे पुसा आणि गोड हसू आणा चेहऱ्यावर. नक्कीच पुसते. या संतोष दादा, प्लीज या. अरे संतोष, संतोष इकडे कसा काय? अहो, मीच बोलवलंय.
सांगते नंतर. संतोष, हातपाय धुवून घे, सगळे जेवायला बसताय. हा. अरे वा जयंत, म्हणजे आज काय स्पेशल, सगळे इकडे जमलेत. दादा, अरे आज आईबाबांची अॅनिव्हर्सरी आहे, लक्षात नाहीये का तुझ्या? लक्षात नाही? माझ्या लक्षात नाही असं कसं असेल? आहे, बिलकुल लक्षात आहे. आणि म्हणून तर मी हे गुलाबाचं फूल आणलंय आईबाबांना देण्यासाठी. आज आईबाबांची अॅनिव्हर्सरी. आईबाबा, तुम्हा दोघांच्या लग्नाचा वाढदिवस चांगलाच लक्षात आहे माझ्या, कसा विसरेन मी. आईबाबा, तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सुखी राहा. वा जयंत, मस्त डेकोरेशन केलंय. ही फाईल अॅनिव्हर्सरीच्या दिवशी बाबांनी विलचं वाचन वगैरे केलं की काय? हा? अहो, काय बोलताय तुम्ही हे? काय चुकीचं बोलतोय? त्यात काय? अहो, चांगलंच आहे. काय बाबा? बाबा सांगा, कोणाकोणाला काय काय वाटलंय, काय काय दिलंय? हा, मी काय म्हणतो बाबा, सगळ्यांना जे कोणी असतील त्यांना सगळ्यांना समसमान वाटण्या करून द्या. म्हणजे उगाच असं नको व्हायला, कोणाला जास्त कोणाला कमी. हा, म्हणजे इतकी वर्ष जरी मी जास्तीत जास्त पैसे घरखर्चात देत असलो ना, तरी मी असं नाही म्हणणार की मला जास्त पैसे द्या. सगळ्यांना समान पैसे द्या. काय आहे, पैशांपेक्षा कुटुंबातले सदस्य, माणसं महत्वाची ना, त्यामुळे मी असं नाही म्हणणार, अजिबात नाही. आणि बाबा कसं आहे, तुमचे फंडातले पैसे, जे काही ठेवी वगैरे ठेवले आहेत, हे सगळे मिळून प्रत्येकाच्या वाट्याला 5-5 लाख तरी येतीलच ना. काय बाबा? काय बोलताय तुम्ही? तुम्ही म्हणालात ना की मला माझ्या वागण्याचा पश्चाताप होतोय म्हणून. मग हे काय? हो, मग झालाच आहे पश्चाताप मला. पण मी जे काय बोलतोय ते चुकीचं नाहीच आहे. प्रॉब्लेम काय आहे माहितीये, मी नेहमी प्रॅक्टिकली बोलतो ना, ते तुम्हाला असं वाटतं की मी आगाऊपणे बोलतोय, पण तसं नाहीये. अरे संतोष, अरे हे सगळं बोलण्याची ही जागा नाहीये. ठीक आहे, मग काही हरकत नाही. माझं फक्त विषय एवढाच आहे की सगळ्यांना समसमान वाटणी करायला पाहिजे, बरोबर की नाही? बस एवढाच माझा विषय. संतोष, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे? आता हा विषय बंद म्हणजे बंद. का? का हे काय परक्याचं घर आहे का? अहो, हे तर जयंतचं घर आहे. काय जयंत, आमचं घर तुझं आहे की नाही? मग हे तुझं घर आमचं का नाही? अहो, तुमच्या मुलीचं घर आहे. आणि तुम्हीच म्हणता ना की मुलं मुली समसमान आहेत. मी इथे एवढ्याचसाठी बोलतोय सगळ्यांसमोर की उगाच नंतर कोणाला वाटायला नको की आई बाबांनी पार्सॅलिटी केली ना. नाही कळलं? उदाहरणार्थ समजा आई बाबांनी व्यंकीच्या नावे काहीतरी केलं, तो उगाच व्यंकीला वाटायला नको, म्हणजे त्याला दडपण यायला नको की आई बाबांनी आपल्यावर एवढी जबाबदारी ठेवली, एवढं दिलं, म्हणून बोलतोय, बाकी काय नाही. अहो, याला गप्प बसायला सांगा. लक्ष्मी, तू याला इथे बोलवलंसच का? पण चुकले मी, चुकले. आई, हे आई, मी काय लहान आहे का? मला सांग ना, त्यांना का सांगतेस? दादा, मोठा आहेस ना तू, मग आई बाबांना तुला काही सांगावं लागेल अशी वेळच कशाला आणतोयस? तू लहान आहेस ना माझ्यापेक्षा, मग तू मला हे शिकवायचं नाहीस, कळलं? दादा, आई बाबांची अॅनिव्हर्सरी आहे आज, निदान आज तरी. अगं मग त्यासाठीच तर आलोय मी इथे. त्यासाठी आलायस म्हणतोयस ना, पण विषय पैशाचाच काढतोयस. आता या वेळेला तो विषय काढू नये एवढं सुद्धा कळत नाही तुला? कमाल आहे, तुम्ही सगळे असे माझ्या विरुद्ध अशी एकी करून का बोलताय? आम्ही कशाला तुझ्या विरुद्ध एकी करू? हा, आमची अक्कल अजूनही शाबूत आहे. कुठे काय बोलायचं, काय नाही बोलायचं सगळं कळतं, पण तुझं मात्र डोकं ठिकाणावर नाहीये. ए आजी, तू जरा जास्तच बोलतेस हल्ली. माझ्याशी बोलताना तोंड सांभाळून बोलत जा, नाही तर काठीच फेकून देईन तुझी, सांगतोय. हा संतोष, बस. अहो संतोष, आता काय बोलताय तुम्ही? आजींच्या वयाचा तरी मान ठेवा. ए, तू का बोलतोयस आमच्यामध्ये? हा, का बोलतोयस? हा आपल्या घरचा जावई आहे. हो, जबरदस्तीचा जावई आहे. हा, दादा, हे खरंच जरा अतिच होतंय. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हे विषयांतर नकोच, मूळ मुद्द्यावर येऊया.
माझं काय म्हणणं आहे की बाबांनी त्यांच्या पैशांची वाटणी समसमान करावी, बस एवढंच म्हणणं आहे माझं, बस. संतोष बस बस. आल्यापासून ऐकते मी पैसे पैसे पैसे. फक्त पैसाच हवाय का तुला? दागिने हवेत? हे घे हे घे. यांनी पोट भरत नसेल तर हे घे. हे काम कर, यांची स्कूटर आहे ती विक. 4 पैसे सेव्हिंग मध्ये असतील ते घेऊन टाक. 2 दागिने असतील ते विक. आणि त्यांनी पोट भरलं नाही ना तुझं संतोष, तर माझा आणि यांचा जीव घे. लक्ष्मी शांत हो. काय बोलतो? शांत हो. वाय कमाल आहे तुझी. हे 1.5 दमडीचे दागिने मला देऊन तू मोठा दानशूरपणा दाखवतेस. तुमची नियत किती खोटी आहे ना हे तू आज दाखवून दिलंस आई. बघितलंस वीणा, आपल्या घरातले अव्वल स्वार्थी लोक कोण आहेत? हे दोघं. वीणा, तू मला मदत करशील? मी काय? आईशी माझ्याविषयी बोल ना. अगं आईने कित्येक वर्षात मुलगा म्हणून मला जवळच घेतलं नाही. अगं मला तिच्या कुशीत शिरून तिची माफी मागायची आहे. प्लीज बोल ना माझ्यासाठी, प्लीज. जे काल तुम्ही माझ्याशी खोटं बोलला होता. हो बोललो खोटं. काय चुकलं माझं त्यात? अगं मी तर फक्त खोटं बोललो. यांनी तर सगळ्या घराला चुना लावलाय, चुना सगळ्यांना. अगं वीणा, या माझ्या आई वडिलांसाठी मी माझी नोकरी सोडायला निघालो होतो, या स्वार्थी आई वडिलांसाठी. संतोष पास झाला आता. अति होतंय तुझं. अहो मी फक्त बोलतोय, तुम्ही अति केलेलं आहे, वागलाय तसं. लायकी नसतानाही श्रीमंतीचे सोंग घेऊन घरात वावरत होता आपल्या. दादा, हे असे लायकी वगैरे शब्द वापरून बाबांशी बोलायचं नाही. ए तू तर बोलू नकोस भावना गाडे पाटील. हा दळवींच्या घरातला प्रश्न आहे. तू त्या श्रीमंत घरात गेलीस ना लग्न होऊन, तू तिकडचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कर. आमच्यासारख्या मिडल क्लास लोकांच्या घरातले प्रॉब्लेम्स तुला कळणार नाही. हा, ही आमची मुलगी आहे संतोष. होती, आता ती गाडे पाटलांची सून आहे. तिने तिच्या घरातले घोळ निस्तरावेत, इकडे लक्ष घालू नये. हे बघा संतोष, आता तुम्ही खरंच खूप अति बोलताय आता. ए तुझ्याशी तर मी बोलतच नाही. चल, मला यांच्याशी बोलायचं, आणि मुख्यत्वे या दोघांशी. काय श्रीनिवास दळवी, लक्ष्मी दळवी, कुठून आले तुमच्याकडे हे पैसे? तुमच्या या दांभिक श्रीमंतीचं उत्तर हवंय मला. कुठून आले तुमच्याकडे पैसे? कोणी दिले तुम्हाला हे पैसे? कसा काय खर्च केलात तुम्ही हा? सांगा मला आत्ताच्या आत्ता. उगाच फाडले ते वृद्धाश्रमाचे फॉर्म, उद्याच घेऊन येतो. बस दादा, मगाचपासून खूप ऐकून घेतलं हा तुझं. आता माझ्या आई बाबांच्या विरोधात मी एक शब्दही ऐकून घेणार नाहीये. आणि जर का काही बोललास ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणी नसेल. दादा, तू आत्ताच्या आत्ता निघ इथून. बघ जान, संतोष दादा, माझी बायको तुम्हाला काहीतरी सांगते आणि मला वाटतं की तुम्ही तिचं ऐकायला हवं. हे बघ जयंत, आधीच तू या दोघांना मदत करून चूक केली आहेस, लक्षात. संतोष दादा, घरच्या मालकाने काय सांगितलं ऐकू नाही आलं तुम्हाला? निघा की. ए तुला सांगितलं ना तू माझ्याशी बोलू नको म्हणून. चल. दादा, माझ्या नवऱ्याशी बोलतोयस तू? नीट बोलायचं त्यांच्याशी. तू आत्ताच्या आत्ता निघ माझ्या घरातून. काय? मला इथून बाहेर काढताय ना? ठीक आहे, बघून घे.
यापुढे आई बाबा कधीच एकटे पडणार नाहीत ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची. आता आपली टीम एकच. फक्त आपणच नाही, आपल्यात अजून एक व्यक्ती आहे, वीणा वहिनी. माझी खात्री आहे जेव्हा वेळ येईल ना तेव्हा वीणा वहिनी नक्की आई बाबांच्या बाजूनीच उभी राहणार. अहो, देवाने मला कडक लक्ष्मी बनण्याची बुद्धी का दिली माहितीये? संतोषला वटणीवर आणण्यासाठी. माझे डोळे उघडण्यासाठी. माझा जो माझ्या मुलांवर आंधळा विश्वास होता ना, तो दूर करण्यासाठी. लक्ष्मी, अगं इतकं मनाला नको लावून घेऊस तू. शेवटी आपली मुलं कशी असली तरी अख्खं आयुष्य काढायचं आहे ग आपल्याला त्यांच्या बरोबर. आपला जोडीदारच आपल्या आयुष्याचा सोबती असतो ही गोष्ट किती खरी आहे ना. प्रत्येक बाईने हे लक्षात ठेवायला हवं. नाही म्हणजे बघा ना, आम्ही बायका ना मुलं झाली की काही अंशी नवऱ्यांना विसरून जातो. सगळं लक्ष आपलं मुलांकडे. आणि मग ती मुलं कधी मोठी होतात आणि कधी आईला विसरून जातात कळत सुद्धा नाही. आणि मग आम्ही बायका पुन्हा एकदा बायको म्हणून नवऱ्यासमोर उभ्या राहतो. पण तोपर्यंत कधी कधी नवरा बायकोला विसरलेला असतो. लक्ष्मी, तू जे म्हणतेस ना ते कदाचित इतरांकरता खरं असेल, पण मला खात्री आहे माझी लक्ष्मी मला कधीच विसरणार नाही. म्हणजे मुलं झाल्यावर, मुलांचं सगळं करताना, मुलांना मोठं करताना कधीही विसरली नाही. आणि मी तर माझ्या लक्ष्मीला विसरणं शक्यच नाही. आपण एकमेकांना आहोतच, पण वाटलं होतं की हे जे काही रूप आपण घेतोय त्याने मुलांमध्ये सुधारणा होईल. पण बघितलं ना आज संतोष कसा वागला. जाऊ दे ना, आता त्या भांडणाचा विषय अजिबात नको. तुला सांगू का, मी तर फक्त औक्षणापर्यंतचाच कार्यक्रम लक्षात ठेवणार आहे. अरे लक्ष्मी, तुला एक गोष्ट सांगायची राहूनच गेली ग. कुठली हो? अगं खूप महत्वाची गोष्ट आहे. काय झालं? आज तू खूप सुंदर दिसत होतीस. काय तुम्ही? प्रेमातली अनोखी वाटाघाटी, माझे सारे सोहळे तुझ्यासाठी. पारिजातातला गंध तू अहो अय्या, किती छान. लक्ष्मी, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. अहो, तुम्ही आहात म्हणून ती लक्ष्मी आहे. तू आहेस म्हणूनच हा श्रीनिवास आहे. तू सखी सोबती प्रेमिका. अहो, उद्याचा एक दिवस तरी आपल्याला या कुरुक्षेत्रापासून सुटका आहे. एक दिवस विसावा. उद्या कोण येणार आहे लक्षात आहे ना?